आणि आता पाहूयात सविस्तर विशेष। विरोधी पक्षामध्ये असलेले काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी सत्तेची दारं खुली होणार आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी खुलं आवतण दिलेलं आहे, तर भाजपचे दरवाजे खुले असल्याचं सांगत बावनकुळेंनी देखील आधीच गर्भगळीत झालेल्या काँग्रेसच्या अडचणी वाढवल्या आहेत। तर नाना पटोलेंनी देखील नेमकं काय केलंय पाहूयात। काँग्रेससाठी उघडलं सत्तेचं दार, कार्यकर्ते नेत्यांसाठी बावनकुळे उदार। बावनकुळेंच्या ऑफरनं काँग्रेस बेजार, अडचणीतील काँग्रेसचा उठणार बाजार। चंद्रशेखर बावनकुळेंनी अप्रत्यक्षपणे का होईना पण बाळासाहेब थोरात यांना थेट ऑफर दिली आहे। बाळासाहेब थोरातच नव्हे तर कुणालाही पक्षात यायचं असेल तर दरवाजे खुले आहेत। पक्षात आल्यावर त्यांचा मान राखून त्यांची जी उंची आहे त्यापेक्षा जास्तच राहील असा शब्दही चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलाय। बाळासाहेब थोरातांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिलेला असल्यानं बावनकुळेंच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालंय। आम्ही कुठलेही ऑफर देणार नाही, आम्ही कुठलंही कारण बाळासाहेब थोरात एवढे काही लहान नेते नाही आहे की त्यांना भाजपने ऑफर दिली तर ते काही निर्णय करतील। बाळासाहेब थोरात काही एवढे त्या ठिकाणी अविचारी नाही आहे की ते लहान लहान गोष्टींवर निर्णय करतील। पण त्यांच्यामध्ये काय सुरू आहे मला माहिती नाही, पण त्यांना कुणालाही, मी बाळासाहेब थोरातांचं नाव घेत नाही, कुणालाही भाजपमध्ये यायचं असेल तर आमचे दरवाजे उघडे आहेत। आम्ही त्यांचा मानच करू। त्यांची जी उंची आहे त्यांची उंची त्यापेक्षा जास्तच राहील भाजपमध्ये आल्यावर। बाळासाहेब थोरातांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिलेला असल्यानं काँग्रेसच्या गोटात चिंतेचं वातावरण बघायला मिळतंय। मात्र बाळासाहेब थोरात चुकीचा निर्णय घेणार नाहीत असं सांगत चंद्रशेखर बावनकुळेंचं स्वप्न पूर्ण होणार नाही असा टोला नाना पटोलेंनी लगावला। बाळासाहेब हे आपत्तीचा कुठलाही निर्णय घेणार नाही, त्यामुळे कोणी मुंगेरी लाल के सपने पाहत असेल तो त्यांचा प्रश्न आहे। राज्यात कधीही महापालिका आणि झेडपी निवडणुका जाहीर होऊ शकतात। पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत। या पार्श्वभूमीवर भाजपचं उघडलेलं दार काँग्रेसच्या दाराला कुलूप तर लावणार नाही ना असा प्रश्न आता निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिवसेनेमध्ये फूट पडल्यापासून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। तेच आदित्य ठाकरे मागील काही दिवसांपासून थेटपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात निवडणूक लढण्याचं आव्हान देतात। आधी वरळी आणि आता थेट ठाण्यातून माझ्या विरोधामध्ये लढा असं आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलंय आणि त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळतंय। वरळी नाही तर ठाण्यातून लढा, आदित्य ठाकरेंचं शिंदेंना नवं आव्हान। खरंच आव्हान की नुसतीच हूल? आदित्य यांचं आव्हान शिंदे स्वीकारणार? आदित्य ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वरळीतून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं होतं। आदित्य ठाकरे यांच्या या आव्हानावर बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून टोले लगावण्यात आले होते। भाजपने आदित्य ठाकरेंना थेट ठाण्यातून लढा असं आव्हान दिलं। आदित्य ठाकरेंनी हे आव्हान स्वीकारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवं चॅलेंज दिलंय। आदित्य ठाकरेंनी शिंदेंना राजीनामा देऊन थेट ठाण्यातून लढण्याचं नवं चॅलेंज दिलंय। पण एवढं सगळं केलं तरी मुख्यमंत्री काही बोलेना, मुख्यमंत्री उत्तर देत नाही। याचा अर्थ मी एवढाच घेतो की ते घाबरलेत माझ्या चॅलेंजला। आणि मी त्यांना एवढंच सांगतो की एवढं सगळं त्यांनी करण्यापेक्षा, आयटी सेल चालवण्यापेक्षा, एवढ्या लोकांना बोलवण्यापेक्षा तुम्ही जर मला सोपा फोन करून सांगितलं असतं आदित्य तुझे चॅलेंज दिले ते मला परवडणारं नाहीये, मला जमत नाही, मी वरळीतून लढू शकत नाही, तर मी तुम्हाला दुसरं चॅलेंज देतो, तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या, तुम्ही आमदारकीचा राजीनामा द्या, ठाण्यात मी तुमच्या समोर लढायला येतो, चला तिथे होऊन जाऊ दे एकदा। खरं तर आदित्य ठाकरेंनी वरळीतून लढण्याचं आव्हान दिल्यानंतर शिंदे वगळता सर्वच नेते बोलले, पण त्यानंतर मात्र आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या भव्य स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। त्यामुळे एक प्रकारे या कार्यक्रमातून मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंना इशाराच दिला। पण आता आदित्य ठाकरेंनी थेट ठाण्यातून लढण्याचं आव्हान दिल्यानं पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे।
आदित्य ठाकरे साहेब, तुम्ही कोणाला चॅलेंज करताय? कोणाशी बरोबरी करताय? अहो, आमदारकीचं सोडून द्यावं तुम्ही. एकनाथ शिंदे साहेबांना चॅलेंज करणं सोडून द्या. मी तुम्हाला या ठिकाणी जाहीर आवाहन करतोय, नगरसेवकाच्या निवडणुकीला माझ्या विरुद्ध या कोपरी पाचपकाडी मतदारसंघात माझ्या स्थानिक वॉर्डामध्ये तुम्ही माझ्या विरुद्ध उभं राहा, तुमच्यात हिंमत असेल तर, आणि नंतर त्या शिंदे साहेबांच्या विरुद्ध उभं राहण्याची तयारी करा. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिवसेना कुणाची हा प्रश्न निर्माण झाला. त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगात निकाल लागेलच, पण त्यावरून ठाकरे आणि शिंदेंमध्ये रस्त्यावरही संघर्ष सुरू झालाय. आणि याच संघर्षात आदित्य ठाकरे आता थेट मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान देत आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे यांच्या या आव्हानावर नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी मुंबईमध्ये येऊन चांगलीच स्टंटबाजी केली. स्टंटबाजी पाहून नितीन देशमुख आमदार आहेत की कॉलेज कुमार असा प्रश्न निर्माण झाला. अगदी 2 दिवसांपूर्वी नितीन देशमुख यांना धमकीचा फोन आलेला होता आणि त्यानंतर देशमुखांनी थेटपणे मुंबई गाठत राडा करण्यासाठी शड्डू ठोकला. एक बढ़िया सुरवे तेरी गली में खड़ा है, बॉम्बे का नया बाप मन्या सुरवे. मन्या सुर्वेप्रमाणेच आमदार नितीन देशमुख यांनाही मुंबईमध्ये त्यांचा टेरर दाखवून द्यायचा आहे आणि त्यासाठी नितीन देशमुख यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. नरिमन पॉइंटला आमदार नितीन देशमुख यांनी वॉर्मअप केला. त्यानंतर शरीरात गरमी निर्माण झाल्यानं आणि डोकं तापल्यानं देशमुखांना कूलडाऊन होणं गरजेचं होतं आणि त्यामुळे नितीन देशमुखांनी योगाही केला. मुंबईत आलात तर मारून समुद्रात फेकून देऊ अशी धमकी नितीन देशमुख यांना देण्यात आलेली होती. नारायण राणे म्हणा का नितेश राणे म्हणा, ह्या दोघा बापलेकांच्या म्हणण्यावरूनच हे कृत्य सगळ्या महाराष्ट्रात घडत आहे. आता तो नितेश राणे ना लाल मातीत खेळला ना काया मातीत खेळला. आम्ही लाल मातीत नशीन जरी खेळलो पण आम्ही काया मातीतले लोक आहोत. आता तो काय धमक्या देते, तो लाल मातीत खेळला नाही, काया मातीत खेळला नाही, कोणाला धमक्या देते की मुंबईत फिरून दाखवा, धमकं करून दाखवा, कधीच काही करत नाही. त्याला चॅलेंज आहे, त्यांना कधी बोलावा, कधी नितीन देशमुख जायला तयार आहे. राणेंमुळे धमकीचे फोन येत असल्याचा आरोप नितीन देशमुखांनी केला. धमकी देणाऱ्याचा समाचार घेण्यासाठी मुंबईत आलेल्या नितीन देशमुखांनी सकाळी 10 वाजेपर्यंत वाट पाहिली, पण आव्हान स्वीकारण्यासाठी कुणी आलंच नाही. परिणामी मुंबईवारी वाया गेली. मात्र या निमित्तानं झालेला वॉर्मअप आणि योगा नितीन देशमुख यांच्या आरोग्यासाठी फायद्याचा ठरेल यात शंकाच नाही. विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. रत्नागिरीमध्ये तर जिकडं पाहावं तिकडं एसीबी पाहायला मिळतेय. एसीबीनं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून आमदार राजन साळवी यांनी 2009 पासून केलेल्या कामाचा तपशील मागवलाय आणि त्यामुळे ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा नियोजन कार्यालयापर्यंत सगळीकडे चौकशी सुरू झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्याकडून शहरातल्या विविध कार्यालयांमध्ये जोरदार चौकशी सुरू करण्यात आली. आमदार राजन साळवी यांच्या भोवती चौकशीचा फास आवळण्यात आलाय. राजन साळवी मागच्या काही दिवसांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आहेत. त्यामुळे बँक, पोस्ट ऑफिस, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा नियोजन कार्यालय या ठिकाणी राजन साळवी यांच्या अनुषंगानं चौकशी करण्यात येते. राजन साळवी यांनी 2009 पासून केलेल्या कामांचा तपशील मागवण्यात आलाय. यात खर्च केलेला निधी, कंत्राटदाराचं नाव, कामाची रक्कम, कामाची तारीख आणि बिल अदा केल्याची तारीख याबद्दलची माहिती मागवण्यात आली आहे. वर्षनिहाय आमदार निधीतून करण्यात आलेल्या कामांची यादी, कामाचा ठेका देण्यात आलेल्या ठेकेदाराचं संपूर्ण नाव आणि पत्ता, तसंच कामाची अंदाजित रक्कम, ठेकेदाराला कामाचं बिल अदा केल्याची तारीख, हा सगळा तपशील बारकाईनं तपासण्यात येतोय. संपूर्ण सहकार्य त्यांना मी करतोय, त्यांना संपूर्ण माहिती देतोय. त्यात त्यांनी माझ्या पत्नीच्या, माझ्या मुलांच्या, माझ्या बंधूंच्या चौकशी मागितली आहे, ती माहिती देतोय. त्यानंतर माझे जे PA आहेत सुभाष मालप, त्यांना नोटीस आली, ते चौकशीला गेले.
आमदार वैभव नाईक यांच्या पाठोपाठ आमदार राजन साळवी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आहेत. ठाकरे गटातील विधानसभेचे संभाव्य उमेदवार उदय बने हे देखील रडारवर आहेत. भविष्यात रत्नागिरी मतदारसंघातून उदय बने हे विधानसभेचे उमेदवार असू शकतात. त्यामुळे बने यांना अडकवलं जात असल्याचा आरोपही साळवी यांनी केलाय. शिवसैनिक म्हणून नाते ते म्हणजे उदय बने जिल्हा परिषदचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती राहिले. त्यांनाही या संबंधी चौकशीची नोटीस आली आहे असं मला समजतंय. तर माझं तर जाहीरपणे आव्हान आहे की माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला तुम्ही त्रास दिला, पीएला त्रास दिला, मी समजू शकतो. त्याच्यापुढे जाऊन शासकीय यंत्रणेला त्रास देणं, इथल्या सैनिकांना त्रास देणं, राजन साळवी काय आहे हे माझ्या मतदारांना, माझ्या शिवसैनिकांना, माझ्या शिवसेना नेत्यांना सुद्धा माहिती. रत्नागिरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू करण्यात आलेली कारवाई आणि जवळ आलेल्या निवडणुका यांची सांगड घातली जाते आणि विरोधकांनी केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढल्यानं राजकीय पडसाद उमटत राहणार असंच स्पष्ट झालंय. सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. महाराष्ट्रामधील प्रकल्प हे राज्याबाहेर जाण्याचं सत्र सुरूच असल्याचं दिसतंय. कारण कुवेतची एक कंपनी आता विदर्भाऐवजी मध्य प्रदेशामध्ये गुंतवणूक करणार आहे आणि त्यामुळे आणखी एक प्रकल्प हा राज्याबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि यावरून पुन्हा एकदा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, विदर्भाच्या ऐवजी मध्य प्रदेशात गुंतवणूक करणार. आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा. सत्ताधाऱ्यांनी प्रकल्प गेल्याचा आरोप फेटाळला. महाराष्ट्रातून टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेला. वेदांता, फॉक्सकॉन आणि सॅफ्रन ग्रुप देखील राज्याच्या बाहेर गेला. आता कुवेतच्या एका कंपनीचा रिफायनरी आणि फर्टिलायझर प्रकल्प मध्य प्रदेशात जाण्याच्या मार्गावर आहे. मध्य प्रदेशात 11 आणि 12 जानेवारी 2023ला एक गुंतवणूक परिषद झाली. यानंतर या कंपनीनं मध्य प्रदेशात गुंतवणूक करण्याची घोषणा केली. ही कंपनी मध्य प्रदेशात 26,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. खरं तर 6 महिन्यांपूर्वीच या कंपनीचे प्रतिनिधी नागपुरात येऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन गेले होते. यावेळी प्रकल्पाच्या बद्दल कोणतीही अडचण येणार नाही असं आश्वासन देण्यात आलं. मात्र या प्रकल्पासाठी राज्य सरकार आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून अपेक्षित पाठपुरावा न झाल्यानं या प्रकल्पानं महाराष्ट्रातून काढता पाय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. यावरूनच युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्ला चढवलाय. एकंदरच आपण बघत असाल डॅव्हॉसमध्ये असेल ज्या 3-4 वेगळ्या कंपन्या ज्या आधीच साईन झालेल्या आहेत, बरं त्याचे अजून मिनिट आले नाहीत MIDC मधून आणि असे मोठे प्रकल्प हे दुसऱ्या राज्यात चालले. त्याचं कारण काय आहे? ते एकच कारण स्पष्ट आहे की राजकीय अस्थिरता. कुठेही असा विश्वास वाटत नाहीये कोणालाही, कुठच्याही गुंतवणूकदाराला की हे सरकार टिकणार आहे आणि हे दुर्दैव आहे. पण सत्ताधाऱ्यांनी मात्र आदित्य ठाकरे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. ठाकरे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या बदनामीचं सत्र सुरू केल्याचा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरेंनी परत एकदा महाराष्ट्राची बदनामी करण्याची सत्र सुरू केलेलं आहे. आमच्या विदर्भातून एक प्रकल्प मध्य प्रदेशकडे निघून गेला ह्याची खोटी माहिती आदित्य ठाकरे सगळीकडे पसरवत आहेत. त्यांना मी आवाहन करीन की तुमच्याकडे ह्याच्याबद्दलचा एक तरी पुरावा असेल तर त्यांनी महाराष्ट्रासमोर दाखवावा. हे सकाळी झोपून उठल्यावर स्क्रिप्ट तयार करतात, तेच बोलतात. त्यांना काही माहिती नाही आहे. खरं तर 2.5 वर्ष सत्तेच्या गुंगीमध्ये त्यांनी काही केलं नाही. देवेंद्रजी, एकनाथजी 18 तास काम करून त्या ठिकाणी राज्याला पुढे नेतात आहे, एक एक प्रकल्प आणतात आहे. केवळ या राज्यामध्ये निगेटिव्ह नरेटिव्ह सेट करण्याकरता असे प्रकारचे सकाळी लिहिलेली स्क्रिप्ट दिवसभर वाचतात. खरं तर महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रकल्पांवरून विरोधक सातत्यानं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधतायत. त्यामुळे पुन्हा अशी संधी विरोधकांना मिळू नये याकरता सरकारनं प्रकल्प टिकवण्यासाठी आणि नवे प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी विशेष लक्ष द्यायला हवं. पण केवळ पाठपुराव्याच्या अभावी येणारा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेल्यानं विरोधकांच्या हाती आयतं कोलीत दिलं जातंय का असा प्रश्नही उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुण्यामध्ये विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झालेली आहे. कसबा मतदारसंघामध्ये भाजपनं टिळक कुटुंबियांची मनधरणी करून बंडखोरी टाळली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसला बंडखोरीचं ग्रहण लागलेलं आहे.
बाळासाहेब धाबेकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून अर्ज दाखल केल्यानं महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे। काँग्रेसचे बंडखोर बाळासाहेब धाबेकरांनी अपक्ष अर्ज दाखल केला। धाबेकरांची ही जंगी मिरवणूक पाहून महाविकास आघाडीला घाम फुटलाय। पक्षानं माझा विचार केला नाही, मग मी पक्षाचा विचार का करू, अशी भूमिका घेऊन बाळासाहेब धाबेकरांनी काँग्रेसच्या विजयाच्या आशा धाब्यावर बसवल्या आहेत। मी काँग्रेसचा जुना कार्यकर्ता असून मला न्याय मिळाला म्हणून मी बंडखोरी करत आहे आणि कसब्याचा विकास बराचसा अपुरा राहिला आहे, तो पूर्ण करण्याकरता मी पूर्ण प्रयत्न करणार आहे। आघाडी आणि युतीच्या उमेदवारांनी सोमवारीच अर्ज दाखल केलेत, तर बाळासाहेब धाबेकरांपाठोपाठ हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनीही अर्ज दाखल केल्यानं ही निवडणूक रंगतदार होणार असल्याचं स्पष्ट झालंय। हिंदू महासंघाच्या वतीनं उद्या स्वतः मी दुपारी 1 वाजता अर्ज दाखल करतोय निवडणुकीचा, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा। त्या आधारावर किंवा त्या पार्श्वभूमीवर मी आज टिळक कुटुंबाची भेट घेतली, तर त्यांनी सुद्धा मला आशीर्वाद दिलेला आहे। हिंदू महासंघाचे आनंद दवे नेमकी किती मतं घेतात हे निकालानंतरच कळेल। मात्र काँग्रेसचे बंडखोर बाळासाहेब धाबेकर जर मैदानात कायम राहिले तर काँग्रेसची किमान 3 ते 4 हजार मतं नक्कीच फुटू शकतात। त्यामुळे बाळासाहेब धाबेकरांची मनधरणी करण्यासाठी वरिष्ठांनी फोन करायला सुरुवात केली आहे। आता बाळासाहेब धाबेकर बंडोबाच राहतात की थंडोबा होतात हे लवकरच स्पष्ट होईल। चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। विशाळगडाच्या अतिक्रमणाचं काउंटडाऊन सुरू झालंय। राज्य सरकारनं ही अतिक्रमणं काढायला निधी देखील मंजूर केला, पण अतिक्रमण काढण्यास विलंब केला तर मात्र स्वतः जाऊन अतिक्रमण हटवण्याचा इशारा शिवप्रेमींनी दिलेला आहे। शिवशाहीच्या ऐतिहासिक पाऊलखुणा असलेला विशाळगड, अखेर आता हा विशाळगड अतिक्रमण मुक्त होणार आहे। राज्य सरकारनं अतिक्रमण काढण्याकरता 1,17,00,000 रुपयांचा निधीही जाहीर केलाय, पण सरकारी काम कसं होतं याची पुरेपूर जाणीव असल्यानं शिवप्रेमी आक्रमक आहेत। विलंब न करता तात्काळ अतिक्रमण हटवावं अशी त्यांची मागणी आहे। आता शासनानं त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्यासाठी पुढची पावलं उचललेली आहेत। सगळ्यात महत्त्वाचं, अतिक्रमणाबरोबरच आपलं त्यातलं महत्त्वाची मागणी जी होती ती पशुहत्या बंद व्हावी, तर शासनाचा आदेश आता पारित झालेला आहे। मार्चच्या यांच्या आधी आम्ही ते पूर्णपणे काढून घेतो, पण प्रशासनाला एक माझी विनंती आहे की तिने दिलेला शब्द पाळायला लागल्यात, पण त्याला जरासा वेळ न घालवता लवकरात लवकर काढून घ्यावं, कारण ह्याला आणि परत कुठंतरी फाटे फुटायला नको। विशाळगडाच्या अतिक्रमणावर संभाजीराजे छत्रपती यांनीही नाराजी व्यक्त करत पाहणी केली होती, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही अतिक्रमण हटवण्यासाठी अनेकदा आंदोलनं केली आहेत। आता मात्र 18 फेब्रुवारीपर्यंत अतिक्रमण हटवलं नाही तर आम्ही जाऊन अतिक्रमण काढू असा इशारा संजय पवार यांनी दिलाय। महाशिवरात्र झाल्यानंतर ते अतिक्रमण मुक्त करतोय आम्ही। जर का त्यांनी केलं नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने जो पूर्वी इशारा दिलेला आहे, स्वतः शिवसैनिक जाऊन तिथले अतिक्रमण उद्ध्वस्त करतील अशा पद्धतीने आम्ही त्यांना काल स्पष्ट इशारा दिलाय। अतिक्रमण वाढत असताना त्याकडे दुर्लक्ष करत असलेल्या प्रशासनालाच आता तातडीनं ती अतिक्रमण काढायची असल्यानं त्यांची गोची झाली आहे। पण विशाळगडावरचं अतिक्रमण तातडीनं निघेल आणि गड मोकळा श्वास घेईल अशी अपेक्षा करूया। कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता पाहूयात सविस्तर विशेष। थोरात पटोले वादाचा दुसरा अंक आता सुरू झालेला आहे। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यामुळे खरं तर काँग्रेस नेत्यांमधील हा वाद आणखी चिघळण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। काँग्रेसमधील वाद विकोपाला। बाळासाहेब थोरातांचा राजीनामा। विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा। काँग्रेसमधील वाद काही शमण्याचं नाव घेताना दिसत नाहीयेत।
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये हा संघर्ष पेटलाय। नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीवरून हा वाद पेटलाय। सोमवारी बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस हायकमांडला पत्र लिहून आपल्या भावना कळवल्या होत्या। तसंच पक्षांतर्गत राजकारणातून सत्यजित तांबे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोपही थोरात यांनी केलेला होता। हायकमांडला पत्र लिहिल्यानंतर अवघ्या 24 तासातच बाळासाहेब थोरातांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिलाय। विशेष म्हणजे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलाय। ते म्हणाले की दादा मी राजीनामा दिलेला आहे आणि तो माझा पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे, मी माझ्या पार्टीच्या वरिष्ठांशी बोलून त्याबद्दलचा पुढचा जे काही असेल ते ठरवणार। एकीकडे अजित पवारांनी थोरातांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब केलंय, तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मात्र कानावर हात ठेवलेत। आमच्याकडे कुठलाही त्यांचा राजीनामा आलेला नाही, त्याच्यामुळे मी तेच म्हणलं ना, तुम्ही जे हवे जे आमच्या काँग्रेसच्या बद्दल फार चिंता, मी आज मीडियातही पाहत होतो, प्रिंट मीडियातही पाहत होतो, पत्र व्हायरल होत आहे, ते राजीनामा देत आहेत। मला ते दाखवा ना, मला आम्ही तुम्हालाच प्रश्न विचारतोय की ते पत्र दाखवा, असेल तर दाखवा। थोरात यांच्या राजीनाम्याविषयी त्यांच्या कुटुंबानं मात्र थेट बोलणं टाळलंय। अजून माझ्या बरोबर तर अशी काही चर्चा नाहीये, त्याच्यामुळे मी काही बोलू शकते। ते जेव्हा व्यतीत होतात तेव्हा आम्हाला सर्वांना वाईट वाटतं, पण ह्याच्यावरती मी काही बोलू शकते। मला याबाबत कुठलीही माहिती नाही, मी साहेबांशी माझा कुठलाही संपर्क या ठिकाणी झालेला नाही, त्यामुळे मला माहीत नाही। परंतु जर खरंच त्यांनी काही पत्र लिहिलं असेल किंवा जर हे सगळं जर घडलं असेल, तर मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाने याच्यात आत्मचिंतन केलं पाहिजे। सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून काँग्रेस अंतर्गत वाद उफाळून आलाय। सत्यजित तांबेंना एबी फॉर्म देताना जाणीवपूर्वक घोळ घालण्यात आल्याचा आरोप बाळासाहेब थोरातांनी केला होता। आता थोरातांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामाच दिल्यामुळे थोरात विरुद्ध पटोले या वादाला आणखी धार आलेली आहे। या वादावर आता काँग्रेस हायकमांड नेमकी काय भूमिका घेणार याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर थोरात पटोले वादामुळे काँग्रेसमधील सुंदोपसुंदी आता उघड झालेली आहे। तसंच आता पटोलेंच्या राजीनाम्याची पक्षामधून मागणी होऊ लागलेली आहे। काँग्रेस आमदार आशिष देशमुखांनी नाना पटोलेंवरती टीकास्त्र डागलं आणि त्यामुळे आगामी काळामध्ये नाना पटोलेंना पक्षातून विरोध वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी, पटोले विरोधक सक्रिय, नेत्यांमधला वाद चिघळणार, पटोलेंच्या राजीनाम्याची मागणी। नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यामधला वाद आता चव्हाट्यावर आलाय। बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे, त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं पाहायला मिळतंय। सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून पटोले आणि थोरात यांच्यातल्या वादाची ठिणगीच पडली आहे। खरं तर नाना पटोले यांची प्रदेश अध्यक्षपदी निवड होण्यापूर्वी बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेश कमिटीची जबाबदारी होती। थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीत 44 जागा जिंकल्या। मात्र विधान परिषद अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली। नाना पटोले यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र आल्यानंतर पक्षांतर्गत धुसफूस वाढल्याची काँग्रेसमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे। त्यामुळे आता नाना पटोले यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। थोरातांसारख्या ज्येष्ठ नेत्याचा जर राजीनामा होत असेल तर त्यामधून काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात फार मोठी हानी होऊ शकते। पण प्रदेशाध्यक्ष स्वतःच बाहेरून आले आहे, त्यांनी जर राजीनामा दिला तर तेवढ्या मोठ्या प्रमाणात पक्षाला हानी नक्कीच होणार नाही। आणि ह्या दोघांमध्ये जर आपल्याला हे करायचं असेल तर नक्कीच बाळासाहेब थोरातांचा राजीनामा एक्सेप्ट झालाच नाही पाहिजे। एकीकडे आशिष देशमुख यांनी नाना पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी केली,
तर दुसरीकडे काँग्रेसमधील बड्या नेत्यांनी सबुरीची भूमिका घेतली आहे. दुर्दैवी बाब आहे. बाळासाहेब तसे एक काँग्रेसचे मोठे ज्येष्ठ आणि संयमी नेते आहेत आणि त्यामुळे नेमकं याच्या मागचं कारण काय हे समजल्याशिवाय प्रतिक्रिया देणं उचित नाही आहे. पण बाळासाहेब आमचे एक सहकारी आहेत आणि संयमी नेते आहेत. नेमकं काय घडलं याची माहिती घ्यावी लागेल. तो राजीनामा आहे का काय आहे, पत्र आहे, हे अजून माहिती नाही आहे. त्यांच्याशी कोणाशी बोलणं झालं नाही अजून. मी काल अध्यक्षांच्या बरोबर होतो पुण्यात, तर त्यांनाही माहिती नाही. त्यामुळं त्याच्यावर रिॲक्शन देणं काही योग्य नाही. हे टेम्पररी असतं. असं आता सगळं ठीक होईल, तर काळजी करण्याचं कारण नाही. काँग्रेस पक्षांतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले दिल्लीला जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र पटोले यांनी त्याचं खंडन केलं. उद्या तुम्ही दिल्लीला जाणार आहात? नाही, कोणी सांगितलं? मी इकडेच आहे. मी आता इथून पुण्याला जाणार आहे. पुण्याला निवडणूक लागलेली आहे, त्याचं काल फॉर्म भरून आलेलं. असं कुठेही दिल्लीला जाण्याचं काही कारण नाही. नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक काँग्रेसचे नेते नाराज असल्याचं काँग्रेसमध्ये दबक्या आवाजात बोललं जातं. आता थोरात यांच्याशी झालेल्या वादामुळे पटोलेंच्या प्रदेशाध्यक्षपदाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेली आणि कलाटेंच्या बंडखोरीमुळे आता नाना काटेंसमोर देखील आव्हान उभं ठाकलंय. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत ऐनवेळी नवा ट्विस्ट आला. त्यामुळे सुरुवातीला दुरंगी वाटणारा हा सामना आता तिरंगी लढतीत रूपांतरित झालाय. त्यामुळे आता ही निवडणूक रंगतदार होणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दुरंगी लढतीमध्ये आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत आव्हान उभं केलंय. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. सध्याचं पक्षीय बलाबल पाहता या मतदारसंघात भाजपचा प्रभाव अधिक असल्यानं ही निवडणूक आपण जिंकणार असा भाजपचा दावा आहे. जिंकण्याचा पूर्णपणे विश्वास आहे. कालची जी रॅली झाली त्या रॅलीमध्ये जे सगळ्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद होता. खरं तर फॉर्म भरायचा हा नुसता आम्ही 5 जणांनीच जाऊन भरायचा असं ठरलेलं होतं. नुसती बातमी सगळीकडे गेली आणि इतक्या लोकांचा प्रतिसाद भेटला की कुणालाही न बोलवता एवढी लोक जमा झालेली होती. हीच साहेबांनी केलेल्या कार्याची खरं तर ही पावती आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपचे 34, राष्ट्रवादी काँग्रेसचे 9, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6, अपक्ष 4 असं पक्षीय बलाबल आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघातून 2 वेळेला भाजपचा उमेदवार विजयी झालाय. एकीकडे भाजपनं विजयाचा दावा केलाय, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या माध्यमातून 3 पक्ष एकत्रितपणे पोटनिवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या अपेक्षा आता वाढलेल्या आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज सकाळी ज्यावेळेस उमेदवारी माझी जाहीर झाली त्यावेळेसपासून संपूर्ण महाविकास आघाडी, मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल किंवा इतर घटक पक्ष, आम्ही सर्वजण ताकदीनिशी इथं उतरलेलो आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या स्वप्नाला राहुल कलाटेंच्या बंडखोरीनं आता खोडा घातलाय. राहुल कलाटेंचं बंड शमवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. मात्र त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यास महाविकास आघाडीच्या मतांचं विभाजन होणार आहे आणि त्याचा थेट फायदा भाजपच्या उमेदवारालाच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चिंचवडचा गड काबीज करण्यापूर्वी महाविकास आघाडीसमोर राहुल कलाटेंची बंडखोरी रोखण्याचं एक मोठं आव्हान आहे. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये आता भाजपच्या विरोधामध्ये एकवटलेल्या
महाविकास आघाडीमध्ये उभी फूट पडल्याचं बघायला मिळतंय। शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत थेटपणे महाविकास आघाडीच्याच उमेदवाराला आव्हान दिलंय आणि त्यामुळे आता ही बंडखोरी कुणाच्या पथ्यावर पडणार अशी देखील चर्चा सुरू झाली आहे। चिंचवडमध्ये बंडखोर जाहले उदंड, महाविकास आघाडीत उभी फूट, राष्ट्रवादीच्या काटेंविरोधात कलाटे मैदानात। चिंचवडमध्ये थेट अजितदादांना आव्हान, भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरून राजकीय रणसंग्राम सुरू झालाय। भाजपकडून अश्विनी जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यानंतर मंगळवारी काटेंनी अजित पवारांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला, पण राहुल कलाटेंच्या बंडखोरीला रोखू शकलो नाही अशी खंतही अजित पवारांनी बोलून दाखवली। मला मात्र उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्ट सांगितलं, आपला आघाडीचा उमेदवार म्हणून विठ्ठल उर्फ नाना काटे याला शिवसेनेचा पाठिंबा राहील असं स्पष्ट शिवसेनेचे सर्वोच्च नेते उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे। आमच्याकडे ज्यांनी उमेदवारी मागितलेली होती त्यांनी शांत राहावं म्हणून आम्ही आमचा प्रयत्न चालू ठेवणार आहे। शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न असतो। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल किंवा इतर घटक पक्ष आम्ही सर्वजण ताकदीनिशी इथं उतरलेलो आहे। या भागामध्ये चिंचवड मतदारसंघाला निरीक्षक म्हणून सुनील अण्णा शेळके देखील इथं लक्ष टाकणार आहे। त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं रिझल्ट आपल्या समोर येईल। नक्कीच सर्व ताकदीची मंडळी आमच्याबरोबर आहेत। महाविकास आघाडी म्हणून सगळी टीम ताकदीने जोर लावेल। शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी बंडखोरीचं हत्यार उपसत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळेला त्यांनी नाना काटेंसोबतच अजित पवारांना देखील आव्हान दिलंय। नाही, असं वाटलं होतं की अजितदादा जनभावनेचा आदर करतील, परंतु त्यांच्याकडनं बहुतेक त्यांना पिंपरी चिंचवड शहर आजपर्यंत कळलं नाही, हे काल जाणवलं। अर्थात, परंतु ते म्हणतात की उद्धव ठाकरेचा त्यांना पाठिंबा त्यांच्या उमेदवाराला। शिवसैनिक माझ्याबरोबर आहेत अर्थातच, आणि आता तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करून ही निवडणूक लढणार यावर ठाम? हो। राहुल कलाटे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी समोर मोठा पेच निर्माण झालाय, कारण राहुल कलाटेंनी 2014ची विधानसभा शिवसेनेकडून तर 2019ची विधानसभा अपक्ष उमेदवार म्हणून लढलेली होती। दोन्ही वेळेला त्यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना कडवी झुंज दिली होती। त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक असलेले कलाटे यांच्याकडे शिवसेनेचं गटनेते पदही असल्यानं अनेक नगरसेवक त्यांच्या सोबत आहेत। त्यामुळे आधी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी दुरंगी दिसणारी चिंचवडची लढत आता तिरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्रामधील प्रकल्प राज्याबाहेर जाण्याचं सत्र सुरूच असल्याचं दिसतंय, कारण आता कुवेतची एक कंपनी ही आता विदर्भाऐवजी मध्य प्रदेशामध्ये गुंतवणूक करणार आहे आणि त्यामुळे आणखी एक प्रकल्प हा राज्याबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि यावरूनच पुन्हा एकदा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं देखील पाहायला मिळत आहे। आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, विदर्भाच्या ऐवजी मध्य प्रदेशात गुंतवणूक करणार। आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा, सत्ताधाऱ्यांनी प्रकल्प गेल्याचा आरोप फेटाळला। महाराष्ट्रातून टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेला। वेदांता फॉक्सकॉन आणि सॅफ्रन ग्रुप देखील राज्याच्या बाहेर गेला। आता कुवेतच्या एका कंपनीचा रिफायनरी आणि फर्टिलायझर प्रकल्प मध्य प्रदेशात जाण्याच्या मार्गावर आहे। मध्य प्रदेशात 11 आणि 12 जानेवारी 2023ला एक गुंतवणूक परिषद झाली। यानंतर या कंपनीनं मध्य प्रदेशात गुंतवणूक करण्याची घोषणा केली। ही कंपनी मध्य प्रदेशात 26,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे। खरं तर 6 महिन्यांपूर्वीच या कंपनीचे प्रतिनिधी नागपुरात येऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन गेले होते। यावेळी प्रकल्पाच्या बद्दल कोणतीही अडचण येणार नाही असं आश्वासन देण्यात आलं। मात्र या प्रकल्पासाठी राज्य सरकार आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून अपेक्षित पाठपुरावा न झाल्यानं या प्रकल्पानं महाराष्ट्रातून काढता पाय घेतल्याचं सांगण्यात येत आहे। यावरूनच युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्ला चढवलाय। एकंदरच आपण
बघत असाल डॅव्हॉसमध्ये असेल, ज्या 3-4 वेगळ्या कंपन्या ज्या आधीच साईन झालेल्या आहेत, बरं त्याचे अजून मिनिट आले नाहीत MIDC मधून, आणि असे मोठे प्रकल्प हे दुसऱ्या राज्यात चालले. त्याचं कारण काय आहे? ते एकच कारण स्पष्ट आहे की राजकीय अस्थिरता. कुठेही असा विश्वास वाटत नाहीये कोणालाही, कुठच्याही गुंतवणूकदाराला, की हे सरकार टिकणार आहे, आणि हे दुर्दैव आहे. पण सत्ताधाऱ्यांनी मात्र आदित्य ठाकरे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. ठाकरे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या बदनामीचं सत्र सुरू केल्याचा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरेंनी परत एकदा महाराष्ट्राची बदनामी करण्याची सत्र सुरू केलेलं आहे. आमच्या विदर्भातून एक प्रकल्प मध्य प्रदेशकडे निघून गेला, ह्याची खोटी माहिती आदित्य ठाकरे सगळीकडे पसरवत आहेत. त्यांना मी आवाहन करीन की तुमच्याकडे ह्याच्याबद्दलचा एक तरी पुरावा असेल तर त्यांनी महाराष्ट्रासमोर दाखवावा. ही सकाळी झोपून उठल्यावर स्क्रिप्ट तयार करतात, तेच बोलतात, त्यांना काही माहिती नाही आहे. खरं तर 2.5 वर्ष सत्तेच्या गुंगीमध्ये त्यांनी काही केलं नाही. देवेंद्रजी, एकनाथजी 18 तास काम करून त्या ठिकाणी राज्याला पुढे नेतात आहे, एक एक प्रकल्प आणतात आहे. केवळ या राज्यामध्ये निगेटिव्ह नरेटिव्ह सेट करण्याकरता असे प्रकारचे सकाळी लिहिलेली स्क्रिप्ट दिवसभर वाचतात. खरं तर महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रकल्पांवरून विरोधक सातत्यानं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधतायत. त्यामुळे पुन्हा अशी संधी विरोधकांना मिळू नये याकरता सरकारनं प्रकल्प टिकवण्यासाठी आणि नवे प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी विशेष लक्ष द्यायला हवं. पण केवळ पाठपुराव्याच्या अभावी येणारा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेल्यानं विरोधकांच्या हाती आयतं कोलीत दिलं जातंय का, असा प्रश्नही उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर यावत्यात संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि विशेष घडामोडी ज्या आपण न्यूज 18 लोकमत विशेषच्या माध्यमातून पाहिल्या. तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.